नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसानंतर आपलं फेस टू फेस कम्युनिकेशन चॅनलवर होतंय. खूप दिवसमध्ये गॅप होता, पण गॅप जरी होता तरी टेक्निकली माझे जे यूट्यूबला व्हिडिओ जे त्याच्यानुसार आपण एक दुसऱ्याशी कनेक्टेड होतो. खूप साऱ्या मुलांचे मेसेज आले. महाजेनकोला माझ्याबरोबर खूप सारे मुलं जोडलेले होते. महाट्रान्सको करता पण खूप सारे मेसेज आलेले, पण काही कारणास्तव फॅमिली इश्यूज वगैरे वगैरे असल्यामुळे मला महाट्रान्सकोसाठी तुमचे काही सेशन कंडक्ट करता आले नाही. ॲट द एंड जेव्हा मला आता जाणवलं की एक्झामला थोडासा वेळ बाकी आहे, थोडासा म्हणजे खरंच इवलूसा वेळ बाकी आहे, तितक्या छोट्या पिरियडमध्ये तुम्हाला मला कशी हेल्प करता येईल यासाठी एक छोटासा अटेम्प्ट घेऊन आलोय. ठीक आहे, बघा कोणताही अटेम्प्ट हा नेहमी विश्वासावर जगत असतो. विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट पॉसिबल असते. त्याच्यामुळे हा जो प्लॅन ऑफ ॲक्शन मी आज देणार आहे हा त्या प्रत्येक मुलासाठी हेल्पफुल असणार आहे जो एक्झामला प्रिपरेशन तर करतोय पण वाटतंय कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल बूस्ट झालेली नाहीये. कारण बघा एक्झामला प्रिपरेशन करणं एक वेगळी गोष्ट आहे आणि जेव्हा एक्झाम जवळ येते ना ती सिच्युएशन हँडल करणं एक वेगळी गोष्ट आहे. दोघांनाही कुठेतरी बॅलन्स करायचा असेल तर तो लागतो कॉन्फिडन्स. तर बघा आजचा जो व्हिडिओ मी घेऊन आलो ना, दोन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट या व्हिडिओच्या एंडिंगला करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हे 10 ते 15 मिनिटं तुमच्या आयुष्यात काही चेंजेस तर नक्की करेल याचा मला विश्वास आहे. कारण टेक्निकल सेक्शन म्हटला तर एक गायडन्स देण्यासाठी, एक कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. बघा महाट्रान्सकोची जी एक्झाम आहे, जे नोटिफिकेशन आलं होतं, जिथे असिस्टंट इंजिनियरच्या इलेक्ट्रिकलच्या जवळजवळ 390 आणि टेलिकम्युनिकेशनच्या 6 अशा 396 पोस्ट महाट्रान्सकोने अनाऊन्स केल्या होत्या. राईट आहे. तसं तर एक्झाम डिसेंबरमध्येच होणार असं स्टार्टिंगला सांगितलं आलं होतं, पण काही कारणास्तव का दरवेळेस एक्झाम कुठे ना कुठे प्रीपॉन्ड किंवा पोस्टपॉन्ड होते. प्रीपॉन्ड तर कधी होतच नाही, पण पोस्टपॉन्ड होते. एक्झामची एक्सपेक्टेड डेट काय असेल याच्यावर माझा खरं सांगतो एवढा फोकस बिलकुल नाहीये. कारण एक्झाम कधीही होऊ द्या, माझा फोकस आहे माझं सिलेक्शन होणार आहे का. त्याच्यामुळे एक्झाम डेटवर बोलणार नाही असं नाही, बोलेल पण कुठेतरी ते प्लस मायनस होऊ शकतं. मोर इम्पॉर्टंट काय, एक्झाम तुम्ही कधीही कंडक्ट करा, माझं सिलेक्शन होतंय का. सो इम्पॉर्टंट हायलाइट पॉईंट असे की माझ्याकडे जो आता वेळ उरलाय, मी अप्रॉक्स कुठेतरी 15-20 दिवसाचं कॅल्क्युलेशन डोक्यात घेऊन चालतोय. ठीक आहे, कारण कुठेतरी एक्सपेक्टेशन बाळांनो हे दिलं गेलंय की ज्यांच्या फर्स्ट वीकला किंवा सेकंड वीकला एक्झाम मे बी कंडक्ट केली जाऊ शकते. मे बी यावरला हायलाइट बोल्ड करून ठेवा, कारण फायनल डिसिजन हे नेहमी महाट्रान्सकोचं असतं. एक्झामच्या डेटवर कमेंट मी करण्यासाठी ऍक्च्युअली आलेलो नाहीये. माझं कमेंटमेंट याच्यावर आहे की एक्झाम कधीही होऊ द्या, माझी तयारी कुठपर्यंत आहे, माझी लेवल कुठपर्यंत आहे. ऑब्व्हियसली आतापर्यंत मुलांनी भरपूर सारे प्रिपरेशन केलंय. मी अजिबात त्याच्यावर मी नाही म्हणत नाही, डिनाय करत नाही, पण ते प्रिपरेशन मला सिलेक्शनला घेऊन जाणार आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारताय का. नसेल विचारता तर विचारा, कारण जर सिलेक्शन होत नसेल तर सगळं पाणी आहे. राईट आहे. सो एक्झामचं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि ह्या कमी पिरियडमध्ये 15 ते 20 दिवसामध्ये मी कंप्लीट सिलेबस रिवाइज करू शकतो का, क्वेश्चन मार्क. मला जर कोणी विचारलं मी बोलेल येस. कसं, मला विचारा, थोडंसं शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. सो आजची कंप्लीट स्ट्रॅटेजी तीच आहे की मला या कमी पिरियडमध्ये मी एक्झामचं प्रिपरेशन म्हणजेच काय सिलेक्शन लेवलची स्टडी कशी करू शकतो. बघा शॉर्टमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. सुरू करण्या अगोदर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्झामचा पॅटर्न काय डिसाईड केला गेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी महाजेनको आणि महाट्रान्सकोला डिफरन्शिएट करते ती आहे बाळांनो निगेटिव्ह मार्किंग. महाजेनकोला निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी थोडी वेगळी होती. इथे निगेटिव्ह मार्किंग आहे, हा एक प्लस पॉईंट आहे असं मी म्हणेल. कारण इथे टॉपर मुलगा सुद्धा क्वेश्चन अटेम्प्ट करताना विचार करेल, कारण निगेटिव्ह मार्किंगची तलवार नेहमी डोक्यावर ताणलेली असते. राईट आहे. सो जर मी टेक्निकल विषयी बोलायला गेलो तर सगळ्यांना माहिती आहे माझा मॅक्झिमम वेटेज टेक्निकल सेक्शनलाच आहे, म्हणून मी टेक्निकललाच फोकस करणार आहे. टेक्निकल सेक्शन जर मला कोणी विचारलं की कसं असणार आहे, तर टेक्निकलमध्ये सगळ्यांना माहिती आहे 50 क्वेश्चन आणि 110 मार्क्स, म्हणजे जवळजवळ 2.2 मार्क्स पर क्वेश्चन. हा कुठेतरी माझा टेक्निकलचा एक्झामला असलेला वेटेज आहे. माझं जे प्लॅनिंग असेल ना याच्यामध्ये भरपूर सारे सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट मी हायलाइट करतो. बघा एक्झाम इलेक्ट्रिकलची म्हटली तर इलेक्ट्रिकलचे सगळे सब्जेक्ट आले. एक्झाम इलेक्ट्रॉनिकची जरी म्हटली तरी इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट आले बाळांनो, कारण इलेक्ट्रिकलचा पेपर कधीही वेगळा बनत नाही. दोघांना सारखं मानलं जातं. तुम्हाला झक मारून तुम्ही इलेक्ट्रॉनिकचे असाल तर इलेक्ट्रिकलचे सब्जेक्ट वाचावेच लागतात. काही इम्पॉर्टंट टॉपिक मला विचारले, सब्जेक्ट मला विचारले जे तुमचं सिलेक्शन करून देईल ते म्हणजे बघा सगळ्यात पहिले येणार तुमचा नेटवर्क. याला मी वरती याच्याकरता टाकलं कारण हा सगळ्यांचा बॉस आहे, याच्यावर क्वेश्चन पडतो. दुसरं मला कोणी विचारलं तर बेसिक इलेक्ट्रिकल स्लॅश माझं इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे,
हा झाला माझा दुसरा. तिसरा व्हेरी इम्पॉर्टंट माझा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. याला इम्पॉर्टंट मी याच्याकरता म्हणतोय कारण इथून क्वेश्चन पडला तर आरामात अटेम्प्ट होतो. हा तुमचा स्कोरिंग आहे. चौथा जर मला कोणी विचारलं तर कंट्रोल सिस्टम. ठीक आहे, हा पण माझा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे 4 सब्जेक्ट एका बाजूला ठेवा आणि दुसरे मी इकडे थोडे हायलाइट करतो. पाचवा जर मला कोणी विचारलं, मी कुठेतरी वेटेज दी सर इलेक्ट्रिकल मशीन आणि माझा दुसरा पॉवर सिस्टम. सर बाकीचे सब्जेक्ट नाही आहे का? बाकीचे सब्जेक्ट बिलकुल आहे बाळांनो. मी इथे 110 पैकी 110 मार्क घेण्याच्या उद्देशाने बोलतच नाहीये. मला आउट ऑफ मार्क्स नकोय, मला सिलेक्शनचे मार्क्स हवे, म्हणून काही सब्जेक्ट समोर ठेवले. एखादा सब्जेक्ट माइंडमधून स्किप झाला असेल तर सॉरी, पण मला जे सब्जेक्ट इम्पॉर्टंट वाटतात ते समोर कुठेतरी एवढे काहीतरी सब्जेक्ट मला दिसतात. राईट आहे. आता मला जर प्रिपरेशन करायचं असेल, मी इमॅजिन करतो, फॉर एक्झाम्पल मी बोलतो माझी जॅनच्या फर्स्ट वीकला पेपर आहे. ज्यांचा फर्स्ट वीक मानून घेतोय, पेपर कधी होऊ शकतो, तर इन शॉर्ट माझ्याकडे कमीत कमी 15 दिवस आजही आहे. 15 डेजचा प्लान आहे माझ्याकडे 15 दिवस आहे. मला माहिती आहे प्रॅक्टिकली 15 दिवसात एवढे टॉपिक संपवणं अशक्य आहे, पण ते शक्य होऊ शकतं जर आपल्याकडे शॉर्ट नोट्स ऑलरेडी अवेलेबल असेल तर. शॉर्ट नोट्स म्हणजे काय? त्या अशा नोट्स बाळांनो, आपण मोठे मोठे व्हिडिओ बघून एक शॉर्ट नोट्स नेहमी बनवत असतो. जर त्या नोट्स माझ्याकडे अवेलेबल असेल तर यस, मी रिवाइज करू शकतो. एक सब्जेक्ट जर पहिल्यांदा शिकत असेल तर बघा, तो शिकण्यासाठी जवळजवळ 1 ते 2 महिना पकडा. तो रिवाइज करायला आणखी दिवस रिड्यूस होतात. तो तिसऱ्यांदा रिवाइज करायला आणखी कमी वेळ लागतो. तर चौथ्यांदा रिवाइज करायला आणखी कमी वेळ लागतो आणि फायनल रिव्हिजनला काही तासामध्ये सब्जेक्ट रिवाइज होऊन जातो. ही आपल्या ब्रेनची स्ट्रॅटेजी आहे. राईट आहे. मग माझे एवढे सगळे सब्जेक्ट मला जर रिवाइज करायचे असेल तर मला एक असं काहीतरी सोर्स लागेल जिथून मला जितकं कंटेंट एक्झामला विचारला जातो, हायलाइटेड कंटेंट कुठेतरी डिस्प्ले झाला पाहिजे. त्याचे 2 ऑप्शन आहे. एक तर तुमच्या शॉर्ट नोट्स पाहिजे किंवा सेकंड म्हणजे कोणीतरी असा कंटेंट तुमच्या पुढे प्रोव्हाइड केला पाहिजे जेणेकरून शॉर्टमध्ये तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. राईट आहे. कंप्लीट सब्जेक्ट वाढण्यात आता तथ्य नाही, कारण एक्झाम आता तोंडावर आली. तुम्ही ऑलरेडी भरपूर सारे कोर्सेस परचेस केले असेल, टेस्ट सिरीज परचेस केले असेल, पण त्यात अटेम्प्ट करणं सुरुवातीला जोश असतो. राईट आहे. जसजशी एक्झाम जवळ येत जाते तसा तसा कॉन्फिडन्स नेहमी डाऊन होत जातो. म्हणूनच बाळांनो, सगळ्यांसाठी हा टेक्निकल सेक्शन मी 110 मार्क जिथं बोलतोय, जे 50 क्वेश्चन बोलतोय ना, पहिली गोष्ट नीट ऐकून घ्या, नंतरच पुढच्या ज्या पण गोष्टी आहेत त्याच्यावर कमेंट करा. मी या 50 क्वेश्चन पैकी कुठेतरी 30 ते 32 क्वेश्चन माझे राईट व्हावे याच्यासाठी अप्रोच बघतोय. किती? मॅक्झिमम किती? 30 ते 32 क्वेश्चन माझे कुठेतरी राईट अटेम्प्ट झाले पाहिजे. माझं जर सिलेक्शन मला करून घ्यायचं असेल तर. याच्यामध्ये कंडिशन आपला ही आहे की माझा जो नॉन टेक्निकल सेक्शन आहे, नॉन टेक सेक्शन आहे, इथे पण मला थोडं बऱ्यापैकी परफॉर्म करावं लागेल. जिथं तुमचं इथं रिझनिंग, नंतर काय तर ॲप्टी आणि असतं माझं मराठी. याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन माहिती असेल, प्रत्येक सेक्शनचा कट ऑफ क्लिअर करावा लागणार आहे. जर तुमचा मराठीचा कट ऑफ क्लिअर झाला नाही, तुम्ही टेक्निकलमध्ये कितीही तीर मारा, काहीही फायदा होणार नाही. हा अप्रोच सगळ्यांना माहिती आहे. राईट आहे. मग इथून कुठेतरी बऱ्यापैकी परफॉर्म करावं लागेल आणि टेक्निकलमध्ये 30 ते 32 क्वेश्चनला तुम्हाला न्याय द्यावाच लागेल जर कट ऑफमध्ये बसायचं असेल तर. राईट आहे. याच्यापेक्षा दुसरा ऑप्शन नाही, कारण बाळांनो टेक्निकल मुलं हे खूप वर्षापासून प्रिपेअर करतात आहे. राईट आहे. खूप वर्षापासून मुलं सिलेक्शनची वाट बघतात आहे. त्यांचं बऱ्यापैकी गोष्टी रिवाइज झालेल्या असतात, म्हणून त्यांना या गोष्टी डिफिकल्ट वाटत नाही. तर या सगळ्या गोष्टीसाठी एक शॉर्ट कोर्स लॉन्च करतोय फर्स्ट टाइम ऑन द क्लास प्लस प्लॅटफॉर्म. पहिल्यांदा लॉन्च करतोय. ही जी मेहनत आहे बाळांनो, मी महाजेनको सगळ्यांबरोबर मेहनत केलेली, खूप सारे शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ, मी रेकॉर्डिंग व्हिडिओ अपलोड करत होतो, लाईव्ह घेत होतो. महाजेनकोच्या मुलांना माहिती असेल, ते सगळे कोर्सेस कंबाईन केले गेले आणि एक स्वीट आणि शॉर्ट कोर्स तुमच्यासाठी लॉन्च करतोय. तो स्वीट आणि शॉर्ट याच्याकरता बोलतोय मी, प्रत्येक सब्जेक्टला मॅक्झिमम 4 ते 5 व्हिडिओ सफिशियंट आहे. जर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर ते स्वीट आणि शॉर्ट फॉर्ममध्ये तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय एका कोर्सद्वारे. राईट आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकलचे तेवढे सब्जेक्ट जेवढे एक्झाम करता इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी 30 ते 32 क्वेश्चन बोलतोय. मी सगळा कंटेंट बिलकुल बोलत नाहीये. मी ते सब्जेक्ट बोलतोय जे एक्झाम करता इम्पॉर्टंट आहे. तेवढे सब्जेक्टमध्ये जर तुम्ही न्याय दिला, सिलेक्शन पक्क आहे. कारण बघा, एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क तरी तेवढाच पगार भेटणार आहे आणि एक्झामला नॉर्मल सिलेक्शन झालं तरी तेवढाच पगार भेटणार आहे. माझा फोकस सिलेक्शनवर आहे. या कमी पिरियडमध्ये जर मला
काही गोष्टी रिवाइज करायच्या असेल तर मी जो कोर्स बद्दल बोलतोय ना, प्रत्येक सब्जेक्टचे फक्त 4 ते 5 व्हिडिओ तुम्हाला भेटतील. त्याच्यामध्ये एक्झामसाठी इम्पॉर्टंट असलेला प्रत्येक क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन कव्हर केला जाईल. ज्यांनी माझे महाजेनकूचे व्हिडिओ ऑलरेडी बघितले त्यांना माहिती असेल तो कंटेंट किती प्रॉपरली आपण युट्यूबला ठेवला होता, जो तेव्हा होता बाळांनो. आता फक्त काही डेमोच युट्यूबला ठेवलाय. मी सगळा कंटेंट एका कोर्समध्ये कंबाईन केलाय आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न केला गेलाय, जेणेकरून कारण बघा फक्त टेक्निकल करून पण गोष्टी होणार नाही. कुठेतरी नॉन टेक्निकलला पण फोकस करावं लागेल, कुठेतरी मराठीला पण फोकस करावं लागेल. सगळं कंबाईन करून एक कोर्स बनवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे पहिले ते बघा. कोर्समध्ये तुम्हाला टेक्निकलचे ऑल व्हिडिओला मी थोडंसं क्रॉस करेल आणि शॉर्ट व्हिडिओ बोलेल. मी शॉर्ट याच्याकरता बोलतोय कारण त्याच्यामध्ये फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू गोष्टी डिस्कस केल्या गेल्या आहे. बाकीच्या गोष्टी सांगण्याचं माझ्यामध्ये जरी सांगितलं तर ऐकायला जरी बऱ्या वाटत असला पण ते सिलेक्शन तर देणारच नाही ना. म्हणून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा पर्टिक्युलर कोर्स आहे जो की सगळ्यांपर्यंत पोहोचलाय. ज्यांनी माझा महाजेनकोचा कोर्स केला होता मला माहिती आहे त्याच्यापैकी खूप साऱ्या मुलांचं सिलेक्शन ऑलरेडी झालं बाळांनो. इव्हन महाजेनकोची एक मुलगी टॉपरही आपल्या महाजेनकोच्याच बॅच मधली होती. याच्याबद्दल मला खूप प्राऊड फील होतं. राईट आहे. बाय एनी चान्स त्याच्यापैकी कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज कमेंटमध्ये टाकून द्या. कारण मी ॲडव्हर्टाईज केली नाहीये, मी मुलांना फक्त कॉंग्रॅच्युलेट केले. नाव घेणं, फोटो घेणं हे काहीही माझ्याकडून झालं नाही कारण माझ्या पर्सनल गोष्टी मी थोडा बिझी होतो. राईट आहे. तर जेही मुलांचं महाजेनकोमध्ये माझ्या कोर्सने आपली इंजिनिअरिंग सिलेक्शन झाले प्लीज कमेंटमध्ये टाकून द्या, जेणेकरून बाकीच्या मुलांनाही मोटिवेशन भेटेल. सो या कोर्समध्ये तुम्हाला हे टेक्निकलचं झालं. नॉन टेक्निकलचे मी सगळे व्हिडिओज प्रोव्हाइड केले गेले, जे की कृष्णा पाटील सर, नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. नॉन टेक्निकल मधलं एक मोठं नाव आहे ना, ॲप्टी रिजनिंग मधलं एक मोठं नाव कृष्णा पाटील सर, यांचा एक कोर्स मी तुमच्या समोर कमीत कमी किमतीत ठेवण्याचा प्रयत्न केलाय. याच कोर्समध्ये तो कंबाईन असेल. प्लस बाळांनो, प्लस 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 एवढंच देऊन मी थांबणार नाही. याच्यामध्ये जे ॲडिशनल गोष्ट भेटणार आहे ती आहे तुम्हाला कंप्लीट टेस्ट सिरीज भेटणार आहे. करायचं एवढंच आहे. मी बोललो होतो ना 15 दिवसात काय होणार, 15 दिवसात बाळांनो हे होणार. प्रत्येक एका दिवशी एक सब्जेक्ट तुम्हाला उडवायचा आहे, कारण प्रत्येक सब्जेक्टमध्ये फक्त 5 व्हिडिओ आहे. एकदा ते 5 व्हिडिओ बघितले की लगेच टेस्ट सिरीज अटेम्प्ट करायची. टॉपिक वाईज टेस्ट सिरीज तुम्हाला दिली जाईल. एकदा टॉपिक वाईज टेस्ट सिरीज सॉल्व्ह झाली का लगेच दुसऱ्या दिवशी दुसरा सब्जेक्ट, दुसरी टेस्ट सिरीज, तिसरा सब्जेक्ट. दररोजचे 5 व्हिडिओ बघणं मला नाही वाटत मोठी टास्क आहे. हां, इम्पॉसिबल तर नाही म्हणता ना, अवघड आहे. पण यस, जर शॉर्ट टाईममध्ये मोठ्या गोष्टी रिवाइज करायच्या असेल तर माझ्यामध्ये थोडी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट टेस्ट सिरीजही प्रोव्हाइड केली जाईल, जेणेकरून तुम्ही किती पाण्यात आहात ते बघितलं जाईल. आणि फुल लेंथ टेस्ट मी सध्या तुम्हाला ती लॉक दिसेल, मी ती अनलॉक करणार आहे 1 जानेवारीला. 2 फुल लेंथ टेस्ट मी प्लॅन केलाय. एक 1 जानेवारीला लॉन्च होईल आणि एक 3 जानेवारीला. सेम कोर्समध्ये 2 टेस्ट सिरीज लॉन्च होतील, 1 जानेवारीला एक आणि 3 जानेवारीला. सर आत्ताच देऊन का नाही टाकली? कारण बाळांनो मला ना लगेच तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी देऊन दिल्या, मग काय करू काय नको करू असं होतं. काही गोष्टी डोक्यात असल्या ना, नेहमी डोक्यामध्ये एक गोष्ट द्या, माझी एक्झाम महाट्रान्सकोची फायनल एक्झाम 1 तारखेला आहे असं इमॅजिन करून झाला. कारण 1 तारखेला तुम्हाला पेपर द्यायचा आहे. 1 तारखेला जसाही तो व्हिडिओ अनलॉक होईल, ती टेस्ट सिरीज अनलॉक होईल आणि तुम्ही ती टेस्ट अटेम्प्ट करशाल ना, त्या इव्हिनिंगला मी तो टेक्निकल पेपर कंप्लीट सोल्युशन, ज्या मुलांनी कोर्स विकत घेतला ना त्यांच्याकरता कंप्लीट सोल्युशन विथ व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. राईट आहे. सो 1 तारखेला त्या पर्टिक्युलर टेस्ट सिरीज तुमच्यासमोर मी डिस्कस करणार आहे, जेणेकरून होईल काय माहिती का, तुम्ही हा जो कंप्लीट टेक्निकल बघतात ना याचं रिव्हिजन परत 1 तारखेला तुमच्यासमोर होऊन जाईल. परत 3 तारखेला सेकंड टेस्ट तुम्ही अटेम्प्ट करणार. परत इव्हिनिंगला तुमच्यासोबत लाईव्ह येऊन मी ती टेस्ट, फक्त टेक्निकल मी बोलतोय, मी माझ्याकडून डिस्कस करून घेईन. नॉन टेक्निकल मी सरांवर सोडतो. तुम्हाला जेही टॉपिक येत नाही तुम्ही तिथून ते रिवाइज करू शकता. राईट आहे. हा एक छोटासा प्रयत्न आहे. ज्याही मुलांना वाटतं की हे वर्क करेल प्लीज त्यांनी त्या कोर्सला जा. ज्यांना वाटत असेल नाही सर वर्क नाही होणार आमच्याकडून, काहीच हरकत नाही. एक एंड मोमेंटला एक जो आहे ना, कारण जे मुलं वर्किंग आहेत, प्रॉब्लेम मी सांगतो कोणाचा आहे, जे डेली रिवाइज करतात त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. जे मुलं वर्किंग आहेत, ऑफिसला आहेत, ज्यांच्यावर घराच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्या मुलांकडून गोष्टी डेली रिवाइज होत नाही. त्यांना एक शॉर्ट आणि स्वीट गोष्टी कुठूनही भेटत नाही. म्हणून त्या मुलांसाठी माझा स्पेशल अप्रोच असेल. ज्यांनी ऑलरेडी माझं महाजेनकोला कंटेंट बघितलं आहे, प्रॅक्टिस केली, त्यांना वाटतंय मी कॉन्फिडंट आहे, तर ह्या कोर्समध्ये तुम्हाला जर टेक्निकल
त्यापासून काही एक्सपेक्टेशन नसेल तर लिव्ह इट. पण जर कंप्लीट पॅकेज कुठे रिवाइज करून घ्यायचा असेल तर हा एक बेस्ट कोर्स असेल जो एका लिस्ट प्राइसला तुमच्या समोर मी देतोय. मग सर आता प्राइस किती ठेवली आहे बघा. प्राइस जर तुम्ही खरं बघायला गेलं, आजकाल जर महाजनको महाट्रान्सकोची ऑफलाईन बॅचला गेले तर चांगल्या चांगल्या बॅचची प्राइस 30-35 हजार किंवा मिनिमम मध्ये 20-15 हजारापर्यंत व्हॅरी होते. तेच ऑनलाईन मध्ये रेकॉर्डेड जर कुठं बघितलं तर प्राइस 6,000 ते 7,000 सुद्धा जाते. राईट आहे. पण एवढी महागडी प्राइस मी स्वतः मानतो की कोणालाही घेणं तितकं शक्य होत नाही, कारण याच्यामध्ये कोणी टेस्ट सिरीज देणार नाही. मी टेस्ट सिरीज सुद्धा इन्क्लूड केली आहे, नॉन टेक्निकलचे इम्पॉर्टंट व्हिडिओ सुद्धा इन्क्लूड केले, टेक्निकलचे ही कंप्लीट व्हिडिओ. कंप्लीट म्हणजे प्लीज अंडरलाईन करा, मी त्या 30 ते 32 मार्कावर फोकस केलाय. मला तेवढेच मार्क्स हवे, तिथून माझा स्कोर झाला, माझं सिलेक्शन होऊन जाईल. राईट आहे. तर ह्या कोर्सची प्राइस मी कमीत कमी किती करता येईल, कारण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्व आहे. तर ही पर्टिक्युलर कोर्स मी अवेलेबल करून दिला बाळांनो 1299. 1300 रुपयाला हा कोर्स अवेलेबल असेल. तो पण लक्षात घ्या, पहिल्या 500 मुलांसाठी हा कोर्सची प्राइस असेल. ठीक आहे. 1299 ठेवली आहे. 1200-1300 रुपये आपण अशी हॉटेलमध्ये जाऊन तो उडून येतो, मला माहिती आहे. ठीक आहे. सगळेच ते लोक करतात. सर एवढी ही प्राइस जर जास्त वाटत असेल तर बाकीच्या कोर्सच्या प्राइसशी कम्पेअर करून बघा. खूप कमी प्राइस मी तुमच्यासाठी ठेवली आहे. ही पण पहिले 500 मुलांसाठी असेल बाळांनो. पण हा कोर्स फक्त महाट्रान्सकोसाठी किंवा फक्त महाजेनकोसाठी किंवा कोणत्याही पर्टिक्युलर एक्झामसाठी नाहीये. हा कोर्स तुम्ही इंजिनिअरिंगची कोणतीही दुनियाची एक्झाम देऊन द्या. ह्या कोर्सचे व्हिडिओ काही सॅम्पल अवेलेबल आहे, तुम्ही बघून घ्या, तुम्हाला आयडिया येईल. तुम्ही कोणतीही दुनियाची इंजिनिअरिंगची एक्झाम द्या, सगळ्या एक्झामसाठी हा कोर्स अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. तुमची कोणतीही एक्झाम डोळे झाकून कॉन्फिडंटने क्लिअर होणार, याची गोष्ट तुम्हाला स्वतःच व्हिडिओ बघितल्यानंतर येईल. राईट आहे. तर बाळांनो, हा एक छोटासा प्रयत्न जो स्क्रीन समोर ठेवलाय, या कोर्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार बघा. हा फक्त रिव्हिजन कोर्स आहे. मी परत परत बोलतोय, कंप्लीट कोर्स देऊन परत रिवाइज काय करायचं याच्यात नेहमी कन्फ्युजन असतं, म्हणून जेवढी सीधी बात आहे तेवढीच ठेवली आहे. बकवास टाकण्यात मलाही काही अर्थ वाटत नाही, कारण कंप्लीट इंजिनिअरिंगचा सिलेबस म्हणजे समुद्र असतो. पूर्ण समुद्र कोणाकडून कधी स्टडी होणार नाहीये. मला तो तेवढाच पेलातलं पाणी उचलायचंय जेवढं माझ्या एक्झामला येतं. सो पॉईंट नंबर 1, हा जो कोर्स असेल बाळांनो, या कोर्समध्ये फक्त मी इम्पॉर्टंट गोष्टी ठेवल्याय, म्हणून बोललोय सीधी बात नो बकवास. चॅप्टर वाईज तुम्हाला ॲप्टिट्यूड रिझनिंग पण भेटून जाईल. आणि 15 दिवस याच्याकरता बोलतोय कारण प्रत्येक सब्जेक्टचे मी 4 ते 5 इम्पॉर्टंट टॉपिक वाईज पॉईंट घेऊन क्वेश्चन सॉल्व्ह करून तुमच्या समोर ठेवले. राईट आहे. ज्यांना काही सॅम्पल बघावे वाटत असेल तर तुम्हाला ह्या कोर्समध्ये पण डेमो भेटून जाईल. प्लस तुम्ही यूट्यूबला जरी माझे चालले गेले, मी काही व्हिडिओ यूट्यूबला ऑलरेडी ठेवले जस्ट फॉर युअर रेफरन्स. आणि हा कंप्लीट पॅकेज म्हणून एक कोर्स लॉन्च केलाय, ज्याची फी 1299 ही पहिल्या 500 मुलांसाठी असेल. याचं कूपन मी तुम्हाला याच्यावर तुम्हाला भेटून जाईल. माझ्या टेलिग्राम चॅनल आपली इंजिनिअरिंग, ज्याने जॉईन केलं असेल प्लीज जॉईन करून घ्या. संध्याकाळी 7 पर्यंत तुम्हाला याचं कूपन तिथं मी अवेलेबल करून देईल. आणि हा कोर्सही आज संध्याकाळी 7 पर्यंत लॉन्च होऊन जाईल. राईट आहे. कोर्स कसा बाय करायचा आहे, खूप सिंपल आहे. तुम्ही तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपली इंजिनिअरिंग हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. सर कोणाला भेटत नसेल ॲप्लिकेशन सपोज याच्यावर प्ले स्टोअरवर, तर चॅनल ह्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देतोय. तुम्ही लिंकला क्लिक केलं, ॲप्लिकेशन डाउनलोड होऊन जाईल. जसं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं तिथं कोर्समध्ये जायचं आहे. कोर्समध्ये तुम्हाला हे सुंदर असं बॅनर दिसून जाईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकतात. राईट आहे. कोर्स बाय करायला डिले करू नका. जर घ्यायचा असेल आजच घ्या. काही जण बोलतात मी 7 दिवसानंतर घेतो, तर प्लीज घेऊ नका, काय फायदा होणार नाही बाळांनो. कारण मी 15 दिवसाकरता बोललो, मी आजपासून ते डेज काउंट करतोय. ठीक आहे. तर ज्यांना घ्यायचं असेल आज उद्या घेऊन टाका, कारण नंतर घेतलं पण तर स्वतःला हा प्रश्न विचारा, माझ्याकडे 15 दिवस आहे का. राईट आहे. त्याच्यानुसार पुढची प्लॅनिंग करता येईल. राईट आहे. तर बाकीच्यांना जेही काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील, तर नंबर स्क्रीनवर दिलाय, तुम्ही या नंबरवर मला कॉल करू शकतात किंवा तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकतात. राईट आहे. बाकी हा एक छोटासा प्रयत्न होता. ज्यांना महाट्रान्सकोमध्ये थोडंसं हे वाटतंय ना की कॉन्फिडन्स वाटत नाही, एक्झामला सिलेक्शन होईल की नाही, डाऊट येतो स्वतःवर, तर कॉन्फिडन्स बूस्टर म्हणून हा छोटासा मिनी कोर्स लॉन्च करतो आहे. जोही मुलं हा कोर्स बाय करतील त्यांना माझ्या फ्युचरमधला कोणताही टेक्निकरचा लाईव्ह कोर्स असेल, मग तो महाडिस्कॉम असू द्या जी की अपकमिंग वॅकन्सी आहे किंवा पुढची कोणतीही वॅकन्सी असू द्या, त्यांच्यासाठी मी स्पेशल कूपन त्या लाईव्ह कोर्समध्ये पण घेऊन येईल, जेणेकरून आपली इंजिनिअरिंगची एक मला फॅमिली मेंटेन ठेवता येईल. मला कोणताही फालतू क्राऊड बिलकुल नकोय. ज्यांना खरंच टेक्निकली प्रिपेअर करायचंय त्यांनीच हा कोर्स घ्या. मी त्या मुलांना पुढच्या माझ्या लाईव्ह कोर्समध्ये पण डिस्काउंट कंप्लीट देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. चला मग भेटूया
नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर एक्झामची डेट वगैरे अनाऊन्स झाली ना तेव्हा मी येऊन जाईल. प्लस तुमच्याकरता 1 तारखेला जेही मुलं कोर्स बाय करतील त्यांच्यासाठी मी ॲप्लिकेशनवर लाईव्ह घेऊन येईल, त्यांना लिंक भेटून जाईल. आपण ती टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणार आहोत 1 तारखेला फुल लेंथ सिरीज. ओके, चला बाळांनो काळजी घ्या. जे चॅनलला नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींबरोबर चॅनल शेअर करा आणि अभ्यास करत राहा. कॉन्फिडन्स डाऊन जाऊ देऊ नका. चला भेटूया, बाय.